नमस्कार. कोणाकडे काय मागावं हे कधी कधी कळत नाही. आपलं मागणं जर का विचित्र असेल तर त्याचा परिणाम सुद्धा विचित्र असतो. सुख मिळण्याच्या ऐवजी दुःखच पदरात पडतं. तुम्ही आम्ही सामान्य माणसं एकमेकांकडे जे मागतो ते आपल्या स्वार्थाचं मागणं असतं. संत जे मागतात ते तसं नसतं. संत काय बरं मागतात? जगद्गुरु संत तुकाराम महाराज लिहितात, देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वास ऐसी प्रीती, भाव बळे. याचा भावार्थ असा, देवाकडे आवडीने केवळ भक्तीच मागावी, मोठ्या विश्वासानं त्याच्याशी प्रेमाचं प्रीतीचं नातं जोडावं. आता भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजेच देवाशी विभक्ती नसणं. भक्ती म्हणजे परमेश्वरावर असलेलं उदात्त प्रेम म्हणजेच भक्ती. भाव म्हणजे काय? भाव म्हणजे भक्तीची पूर्णावस्था. भाव म्हणजेच अंतःकरणातील मार्दव, देवाविषयी कळवळा. इथं आवडीची भक्ती मागितली. भक्ती 9 प्रकारची असते. श्रवण भक्ती, कीर्तन, स्मरण, पादसेवन, पूजा, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. या कुठल्याही प्रकारातली भक्ती केली, ती भाव सहित केली तर देवाशी प्रीतीचं नातं जोडता येतं. परंतु त्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. भाव म्हणजे काय? एखाद्या आवडीच्या व्यक्तीची आठवण आली की त्या आठवणीत त्या व्यक्तीसाठी आपल्या डोळ्यातनं पाणी येतं ना, ही कृती म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला वाटणारा प्रेमभाव आहे. देव असो किंवा अन्य कुठलीही व्यक्ती असो, हे नातं जर का अखंड चिरकाल टिकायचं असेल, प्रीतीचं नातं जोडायचं असेल तर भाव असलाच पाहिजे. तुम्हा लोकांच्या मनात जो भाव असतो तो द्वैत भाव असतो, अहम भाव असतो. ज्ञानी आणि योग्यांच्या मनात जो भाव असतो तो सोहम भाव, अद्वैत भाव असतो. आणि भक्तांच्या मनात जो भाव असतो तो प्रेम भाव असतो. याच प्रेमभावाच्या जोरावर गोपी ताक देऊन कृष्णाला नाचायला लावत होत्या. कर्मा म्हणून एक बाई होती, तर ती साधी खिचडी बनवायची आणि त्या खिचडीच्या वासाला भुलून परमेश्वर जिथे असेल तिथून धावत यायचा आणि त्याची खिचडी खायचा. ती कर्माबाई जी होती ती साधी सरळ म्हातारी होती, पण प्रेम होतं, भाव होतं. त्या खिचडीत ती भाव ओतायची, म्हणून ती खिचडी, तो नैवेद्य प्रभूला आवडता झाला आणि तो तिच्याकडे दररोज खिचडी खायला यायचा. सावतामाळी, नरहरी सोनार, सोयराबाई, स्वतः संत जनाबाई यांच्या मनात सुद्धा परमेश्वरावरती अपार प्रेम, तेही भावासहित प्रेम होतं. म्हणून स्वतः कृष्ण भावासाठी भुकेला होऊन त्यांची वाटेल ती कामं करत होता. संत जनाबाईच्या केसात बघणं, तिच्या उवा काढणं, तिला न्हाऊ मागू घालणं, तिच्या गोऱ्या थापणं, तिच्यासोबत पाण्याला जाणं, दळण दळणं, नको नको ती कामं परमेश्वरानं फक्त आणि फक्त भक्ताच्या मनातला भाव बघून केली. त्याच प्रकारची भक्ती आपल्याला सुद्धा करता यावी. आपण ज्या काही संसारात वावरतो, कुटुंबात वावरतो, समाजात वावरतो, आपण नको त्या अपेक्षा करतो, नको त्या मागण्या करतो. नातं हल्ली कटकन तुटतं. याचं कारण एकच आहे, आपण भरमसाठ अपेक्षा करतो, भरमसाठ मागण्या करतो. ज्याच्याशी आपल्याला प्रेमाचं नातं जोडायचं आहे ना, त्याच्याशी भयंकर विचित्र मागण्या करूच नाहीयेत. भयंकर विचित्र मागण्या केल्या तर त्याच्याशी आपल्याला प्रेमाचं नातं, प्रीतीचं नातं जोडता येत नाही. साधं मागणं असावं, जे संतांनी मागितलं. काय मागितलं? देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वास ऐसी प्रीती, भाव बळे. हाच भाव, हेच प्रेम आपणही जीवन जगताना आत्मसात करूयात आणि आपलं देवाजवळच असलेलं नातं किंवा असलेल्या कुठल्याही माणसाबरोबरचं नातं जर टिकवून ठेवायचं असेल तर या 2च गोष्टी मागूयात. कोणत्या? प्रेम आणि भाव. याच्या जोरावर नातं टिकवून ठेवूयात आणि समृद्ध होऊयात, आनंदी होऊयात. धन्यवाद.